आपल्या इथे रायगडला जशी रोपवे आहे तशी ही न्यूयॉर्क शहरातली हवाई ट्राम आहे. अमेरिकेवाल्यांकडे रायगड नाही आहे. रायगड रोपवे सारखी एखादी ट्राम त्याच्यावरती तरी भागवून घेऊ देत. हा बघा कॅसल. बाहेर बर्फ पडतोय आणि तो बर्फ एरोप्लेनवरती टाकू नये म्हणून असा गरम पाण्याचा फवारा मारून एअरलाईन साफ करतात. गुड मॉर्निंग. तर आजचा आमचा लास्ट दिवस आहे न्यूयॉर्कमध्ये फिरण्यासाठीचा आणि मोस्टली आपण सगळे स्पॉट्स कवर केलेले आहेत. त्यातल्या त्यात काही 2-3 स्पॉट्स राहिलेत ते कवर करण्यासाठी आता आम्ही निघालो आहोत. सकाळचे वाजलेत 10:30. टेम्परेचर आहे -2, फील्स लाईक -7. वारा कालच्या प्रमाणात थोडा कमी आहे पण टेम्परेचर थंडच आहे. -7 फील्स लाईकला आहे. तर उद्या आम्ही निघणार आहे परत आमच्या घरी फेनिक्सला. तर न्यूयॉर्कचे मागचे 7 दिवस कसे गेले आणि खूप मजा आली सगळ्या गोष्टी फिरताना, नवीन स्पॉट्स एक्सपिरियन्स करताना. आणि आत्ता शेवटचा दिवस न्यूयॉर्क एन्जॉय करण्यासाठी. तर आम्ही निघालेलो आहोत आता. पाहूयात आज आपल्याला किती स्पॉट आणि कशा प्रकारे ते कवर करता येत आहेत लवकरच. तर जस्ट आम्ही आत्ताच मेट्रोतून खाली उतरलो आणि मगाशी जसं मी सांगितलं की हा आमचा शेवटचा दिवस आहे न्यूयॉर्कमधला सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करण्याचा. तर आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे जाण्या अगोदर अमृताला थोडे कपडे घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही एका स्टोअरमध्ये जातो आहे. तिला एक ड्रेस हवा आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाऊ. टार्गेट. आम्ही आलेलो आहोत टार्गेटमध्ये. तर आता आम्ही रोझवेल्ट ट्राम या ठिकाणी जातो आहे. न्यूयॉर्क शहरात हवाई ट्राम आहे. म्हणजे आपल्या इथे रायगडला जशी रोपवे आहे तशी ही न्यूयॉर्क शहरातली हवाई ट्राम आहे. अमेरिकेतील ही पहिली शहरी हवाई ट्राम आहे. त्याच्यानंतर ईस्ट रिव्हर जी आहे, क्वीन्सबेरो ब्रिज त्याच्या बाजूला आहे आणि ईस्ट रिव्हरला क्रॉस करून ही आपल्याला मिडटाऊन मॅनहॅटनचं एक वेगळं दृश्य अनुभव करण्यासाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. ही ट्राम मुख्य म्हणजे जे समोर म्हणजे या टोकावरून त्या टोकावरती म्हणजे मॅनहॅटनच्या एका कोणापासून एका आयलँडवरती जाते, एका बेटावरती जाते. तिथल्या रहिवाशांना कनेक्ट करण्यासाठी ह्या ही ट्रॅम तयार केली होती. 1976मध्ये ही अमेरिकेतली पहिली शहरी हवाई ट्राम बनवली गेली. तिथं बेटावरती पोचल्यानंतर ती म्हणजे जे लोक त्या बेटावरती राहतात त्यांच्यासाठी ती उपयोगाची आहे. पण इथं जे टुरिस्ट येतात ते सुद्धा याचा एक नवीन आणि एक वेगळा अनुभव करण्यासाठी ते ह्या ट्रामचा उपयोग करतात. ही एक हवाई ट्राम आहे जी रूझवेल्ट बेटाला शहराशी जोडते. माझ्यासमोर आहे आणि हे बघा आता आम्ही इच्छानेच प्रवास करणार आहोत. माझ्या डोक्यावरती तुम्हाला दिसते. आपल्या रायगडला जशी रोपवे आहे तशाच पद्धतीची ही रूझवेल्ट ट्राम. आता आम्ही सुद्धा याचा एक एक्सपिरियन्स करणार आहोत. तर आम्ही त्यांच्या डेकवरती आलेलो आहोत जिथून ह्या ट्राम सुटतात. ट्राम हे इंग्लिश नाव असलं तरी आपल्याला रायगड रोपवे माहितीच आहे. सेम अनुभव आहे. उलट रायगड रोपवे आपली याच्यापेक्षा काही पटीने भारी आहे कारण ती आपल्याला जमिनीला अगदी डोंगराच्या शिखरापर्यंत जोडते, रायगडाच्या शिखरापर्यंत जोडते. त्याच्यामुळे हिच्यात असं विशेष काही नाही आहे. पण न्यूयॉर्कला आलो
आणि ही गोष्ट एक्सपिरियन्स नाही केली असं व्हायला नको, म्हणून हा छोटासा अनुभव करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तुम्ही माझ्यासमोर बघू शकताय, एक रोपवे मागाशी गेली आणि ही दुसरी रोपवे नाही, दुसरी एक गेली आणि आत्ता ही आलेली आहे. आपल्या रायगड रोपवेसारखंच फंक्शनिंग, काही वेगळं नाही. रुझवेल्ट आयलँडला शहराशी जोडण्यासाठी हिचा मुख्य वापर केला जातो आहे. आपल्या डाव्या हाताला जो दिसतोय तो हा सगळा शहरी भाग आणि हा रुझवे आयलँड. रुझवे बेटाला शहरासोबत जोडण्यासाठी बनवलेली ही ट्राम्प आहे आणि आता आम्ही त्या ट्राम्पचा एक्सपिरियन्स करतोय. येस, तर आता आम्ही आयलँडवरती पोचतोय आणि हा प्रवास पूर्ण झाला. अवघ्या 9 ते 10 मिनिटासाठीचा प्रवास आहे, पण एक वेगळा अनुभव हवेतून प्रवास केल्याचा. रायगड रोपवेत कायम बसणाऱ्या माणसाला का आलंय ह्या ट्रामचा अप्रूप, सांगा मला. पण असू देत, अमेरिकेवाल्यांकडे रायगड नाहीये. रायगड रोपवे सारखी एखादी ट्राम्प त्याच्यावरती तरी भागवून घेऊ देत. पण एक गोष्ट खूप जास्त आवडण्यासारखी ती अशी आहे की इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तिकीट काउंटर नाही आहेत ना. मेट्रोसाठी आहेत ना आता इथं ट्रामसाठी आहेत. आलेली आपली ट्राम. तुमच्या हातामध्ये जर कार्ड असेल तर तुम्ही असा कार्ड टाप करायचा आणि पुढे जायचं, बस निघालं तुमचं तिकीट. तुम्ही आतमध्ये आलात याचाच अर्थ तुमच्याकडे तिकीट आहे आणि मग आता तुम्ही ट्राममध्ये जाऊ शकता. चला आता जिकडून आलो तिकडे परत जाऊयात. Kinulay no yun. Oh, oily na tiya tolo sa mo. Wow, just fine. On the morning sa mo dun. Cancel slow. Wala cancel slow. Get the wish. Get the wish. तर आता आम्ही आहोत सेंट्रल पार्कमध्ये. शहराच्या बाहेर जरी बर्फ वितळलेला असलं तरी सेंट्रल पार्कमध्ये अजूनही बर्फाचे सडे तसेच दिसत आहेत. तर सेंट्रल पार्कमध्ये येण्याचं कारण म्हणजे इथं एक कॅसल आहे, आतमध्ये एक किल्ला आहे आणि एक बो ब्रिज नावाचा एक ब्रिज आहे. खूप साऱ्या TV सिरियल्स, मूवीजमध्ये त्याचं चित्रीकरण झालेलं आहे. वेळ होता आणि आता ऑलमोस्ट सगळे स्पॉट्स कवर झालेले आहेत, म्हणून मग आम्ही सेंट्रल पार्कमध्ये इथे येण्याचा प्रयत्न केला. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की सेंट्रल पार्कच्या एका एंट्रन्सवरती आम्ही होतो आणि फक्त तिथे आम्ही ती राईड केली होती. सेंट्रल पार्क खूप मोठा आहे, खूप जास्त मोठा आहे. न्यूयॉर्कच्या अगदी मधोमध पसरलेला हा सगळा सेंट्रल पार्कचा एरिया आणि तिथं सगळे एक्सप्लोअर करायचं. सेंट्रल पार्क म्हणजे तुमच्याकडे संपूर्ण दिवस पाहिजे, अगदी संपूर्ण दिवस. तुमच्याकडे 6-7 तासाचा वेळ जर असेल तर तुम्ही निश्चित संपूर्ण सेंट्रल पार्क एक्सप्लोअर करू शकता. सेंट्रल पार्क म्हणजे फक्त पार्क नाही, याच्या आतमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप सारे स्पॉट्स आहेत
तर ते तुम्हाला बघता येतील. पण आता आम्ही फक्त 2च स्पॉट्ससाठी सेंट्रल पार्कमध्ये आलो आहे. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे कॅसल आहे, तो किल्ला आहे, आणि दुसरं तो बो ब्रिज. तर आम्ही आता कॅसलच्या दिशेने जातो आहे. तिथे पोचल्यानंतर आपण तो एक्सपिरियन्स करूयात. कॅसलची ही एंट्री आहे. पायऱ्या चढून आम्ही आता कॅसलच्या इथे जातो आहे. आणि माझ्या डाव्या हाताला ही सुद्धा एक एंट्रन्स आहे. आणि माझ्या डाव्या हाताला हा कॅसल आहे. बिल्वेडियर कॅसल असं या कॅसलचं नाव. बर्फ थोड्या मोठ्या प्रमाणात इथं आहेच. आणि हा कॅसल बघूयात आज जाऊन कसा दिसतोय. हा बघा कॅसल. इतकं काही विशेष वाटत नाही, फक्त एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तेवढं तर तेवढं आल्यासारखं बघून घेऊयात. तर हा एवढाच कॅसल आहे. हा एवढाच कॅसलचा भाग आहे. तुम्हाला जो दिसतोय तो. आणि हा सेंट्रल पार्क. सेंट्रल पार्कचा जो तलाव आहे तो पांढरा नाही आहे, तो बर्फाने आच्छादलेला आहे. बर्फाने तो घोटला आहे. आणि हा इथं कॅसल. आता आम्ही घरी आलेलो आहोत. आणि ते बघू शकता आज पुन्हा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म्सवरती मीठ टाकलेलं आहे. म्हणजे थंडी तर आज खूप आहे. टेम्परेचर खूप लो आहे. आजचं -3-4 टेम्परेचर आहे आता. आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. मला वाटते आज पण बर्फ पडेल, म्हणून हे आज मीठ टाकलेलं आहे पूर्ण प्लॅटफॉर्मवरती. आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आमची फ्लाईट आहे. सो मला वाटतं स्नो आम्हाला घालवायला पण येणार आहे. आणायला पण आला होता. तर गुड मॉर्निंग गाईज. आमचा शेवटचा दिवस आणि आत्ता बाहेर बर्फ पडतं आहे. आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी बर्फ पडत होतं आणि आत्तासुद्धा बर्फ पडतं आहे. आणि आता आम्ही एअरपोर्टला निघालो आहे. फिनिक्ससाठीची आमची फ्लाईट आहे. तर जाऊयात. तर गुड मॉर्निंग गाईज. आजचा आमचा एकदम लास्ट दिवस आणि आम्ही चाललो आहे परत फिनिक्सला. फिनिक्समध्ये असं वातावरण कधीच नसतं. इथं आता खूप जास्त थंडी. आम्ही ज्या दिवशी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला बर्फ एक्सपिरियन्स करायला मिळाला होता. आणि आत्ता आम्ही जायला निघालो आहे. तर आत्तासुद्धा इथं प्रचंड बर्फ पडतो आहे. सकाळी साधारण पहाटेपासूनच बर्फवृष्टी चालू झाली आहे. आणि बघा, जो अनुभव आम्हाला इथे आल्यानंतर झाला होता तोच अनुभव आता आम्ही इथून निघतानासुद्धा येतो आहे. कालपर्यंत आपण जर माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर जे काही रस्ते होते जिथं बर्फ साठलेलं होतं ते अगदी सुकून गेले होते. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचं बर्फाचं काही आच्छादन नव्हतं. पण पुन्हा एकदा सगळं शुभ्र अशा पद्धतीचं, पांढरं शुभ्र अशा पद्धतीचं वातावरण पुन्हा झालेलं आहे गाड्यांवरती आणि याच्यावरती. आणि इथली यंत्रणा कामाला लागली आहे रस्ते साफ करण्याच्या. ही भगव्या रंगाची गाडी रस्त्यावरती मीठ ऑलरेडी त्या काल टाकलंच असेल फॉरकास्टिंगनुसार.
पण आता रस्त्यावरती बर्फ साचून अपघात होऊ नयेत तर ती बर्फ साफ करते. आणि आता ही समोर आमची गाडी आली आणि मग आता आम्ही एअरपोर्टला निघालो आहे. भेटूयात. तर आम्ही आता सिक्युरिटी चेकिंग क्रॉस केलं आणि आमचा गेट नंबर ॲलोकेट आहे गेट 36. तर आम्ही आता बोर्डिंगसाठी गेट 36कडे जातो आहे. तर हा समोर दिसतोय तो गेट 36 आमचा गेट नंबर आहे. खूप सुंदर झाली न्यूयॉर्कची ट्रिप. सॅन फ्रान्सिस्कोसारखीच खूप जास्त मजा आम्ही या ट्रिपमध्ये केली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 दिवस आम्ही इथे होतो आणि 7 दिवसात जबरदस्त असं एक्सपिरियन्स आम्ही केला. मग त्या न्यूयॉर्क शहरातल्या वेगवेगळ्या विविध अशा नवनवीन ठिकाणं असू देत किंवा इथलं टेम्परेचर, इथलं ॲटमॉस्फिअर, इथलं वातावरण खूप जबरदस्त. आणि 2025मधली शेवटची फ्लाईटसुद्धा आम्ही 25 तारखेला घेतली. आणि आता 2026 आपलं नववर्ष गुढीपाडव्याला असलं तरी हे इंग्रजी कालगणनेनुसार 2026चं कॅलेंडर 2026 हे इयर उजडलेलं आहे. तर 2026मधलं आमची ही पहिली फ्लाईट फिनिक्ससाठीची. बाहेर बर्फ पडतो आहे आणि तो बर्फ एरोप्लेनवरती साठू नये म्हणून असा गरम पाण्याचा फवारा मारून एअरलाईन साफ करतात. तर बोर्डिंग झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या जहाजाकडे निघालो आहे, हवाई जहाजाकडे. Once again, ladies and gentlemen. सो हाय फ्रेंड्स, आम्ही आत्ताच लँड केलेला आहे फिनिक्स मध्ये. इतक्या मोठ्या हेवी न्यूयॉर्क ट्रिप नंतर. आणि इथलं क्लायमेट कम्प्लिटली चेंज आहे. मी घातलेल्या जॅकेटवरती जाऊ नका, इथे आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे आणि गरम होत आहे. तिकडे स्नोफॉल होता आणि इकडे आता पाऊस पडतोय आणि गरम देखील होत आहे. खरं तर वाटतच नाहीये की सुट्टी संपलीये, उद्या ऑफिसला जायचंय आणि ट्रिप संपलेली आहे. सो आमचे सगळे न्यूयॉर्कचे ब्लॉग्स बघा, तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विथ सिडॉन. टिल देन बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ट्रिप.